सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे. तर आज आपण चाललो आहोत फिरायला अंदमानला. तर आपली ही 6 days 5 nights ट्रिप आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही आता प्रवास कसा करणार आहोत काय ते. ॲक्च्युली मी आता घरून चालले आहे आणि माझे मिस्टर प्रथमेश ते ऑफिसमधून येणार आहेत. तर मग आता मी इथून कॅबने जाणार आहे आणि पुढे आपला जसा प्रवास असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने आम्ही एअरपोर्टला पोचलो आता. तर आमची फ्लाईट 12:30ची आहे. तर एअरपोर्टच्या नाही ह्या बाजूला तुम्ही DG यात्रा ॲप डाउनलोड केलं असलं ना तर डायरेक्ट स्कॅन करून आतमध्ये येऊ शकता. आणि इथे आहे ना तुम्हाला लाईनमध्ये उभं राहून चेक इन करावं लागतं आतमध्ये येण्यासाठी. आधार कार्ड दाखवून तुम्हाला मग आतमध्ये एंट्री मिळते. एवढी मोठी बॅग घेऊन आम्ही आता चाललो आहे. एकच नाही आहे, दुसरी पण आहे. ही थोडी हलकी आहे. तर आता आम्ही बेंगलोर एअरपोर्टला आहोत. इथून आमची पोर्ट ब्लेअरची फ्लाईट आहे जी की आहे किती वाजता? 4:15ची आहे. आता वाजलेत फक्त 3. जा तर हा आमच्या हॉटेल रूममधनं दिसणारा व्ह्यू आहे. बघू शकता आमच्या मागे बीच आहे. असं रोड साईड आमचं हॉटेल आहे एकदम बीचच्या बाजूलाच. तर झालं असं मगाशी आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलेलो पण तिथली रूम नीट नव्हती त्याच्यामुळे आम्हाला हॉटेल चेंज करून दिलं. तर आता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालो आहे ना. मग आमचा पुढचा टूर प्लॅन असणार आहे. हा जो समोर आपल्याला झेंडा दिसतोय ना त्या जागेवरती सुभाषचंद्र बोस यांनी भारतातला पहिला आपला तिरंगा झेंडा फडकवला होता. तर आता आपण कुठे आलो? या बीचचं नाव मला प्रनाऊन्स करायला जमत नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं. तर इथून आता समोर आहेत ना आपल्या हे बघा अशा वेगवेगळ्या राईड्स आहेत. इथे जेटस्की, परत कपल बोट राईड, अजून काय पॅरासेलिंग आहे. अजून आहेत 1-2 राईड. हां तर त्यात अशा म्हणजे काही राईड आहेत त्या अशा आम्हाला वर्थ नाही वाटल्या म्हणून आम्ही कपल बोट राईड करणार आहोत आता. तर बघू आता आपली राईड थोड्या वेळाने सुरू होईल तेव्हा कळेल. तर आता आम्ही चाललो आहोत. आमची बोट येईल आता. तर इथून आम्हाला ना ते 3 पॉईंट आहेत तिथे ते घेऊन जाणार आहेत. ते नक्की पॉईंट कुठले आहेत काय ते आपण पुढे बघूया. तुम्ही घालून घ्या कॅमेरा पकडा मी घालते. दोघंच आहे आपण. मला वाटलं आपण बरेच जण आहेत म्हणून मी पुढची सीट बघितली.
वर. एवढं नाही टाकत. आता तुम्ही बघू शकताय पाणी एकदम नितळ आहे. तळ सगळा दिसतोय त्याच्यात. तर हा जो खडकाळ प्रदेश दिसतोय ना आपल्या समोर, हे स्नेक आयलंड आहे. हे अंदमानमधलं सगळ्यात लहान आयलंड म्हणून इथे याची ओळख आहे. तर हा जो समोर आपला खडकाळ प्रदेश आहे तो रॉक पॉइंट आहे. तर आम्ही आता राईड करून आलो आहे. भारी वाटलं. तर बाकीच्या राईड एवढ्या वर्थ नाही वाटल्या, पण ह्याच्यात मजा आली. तर आता इथून आम्ही जाणार आहोत थोड्या वेळाने सेल्युलर जेल बघायला. चला तर मग आता थोडंफार इथे थोडंसं थांबू आणि मग सेल्युलर. तर आत्ता आपण त्या बीचवरून निघालो आणि आत्ता आलो आहोत आपण सेल्युलर जेलजवळ. तर इथून थोडं आतमध्ये चालत जायचं. आतमध्ये पूर्ण गाड्या अलाउड नाही आहेत, तर त्याच्यामुळे आपण थोडं मागेच उतरलो आहे. आता आपण जाऊन सेल्युलर जेल बघूया. त्याच्यानंतर संध्याकाळी जो इथे लाईटिंग शो असतो तो बघणार आहोत आपण. तर चला आता पुढे जाऊया. आता आपण सेल्युलर जेलला पोचलो आहोत. तर तो जो तिथे पॉईंट दिसतोय ना, तिथून आहे ना जेलचे ना पूर्ण 7 दिशांना असे लाईनमध्ये असे सेल होते. तर तिथे ना सर्वत्र लक्ष देण्यासाठी ते एक मधोमध पॉईंट बनवलेला होता आणि तिथून सगळीकडे लक्ष दिलं जायचं.
हॉटेलमध्ये आलो आहे संध्याकाळीचे वाजले 7:45 आणि आम्ही आता बुफे डिनर होता तो आता घेतला आहे. इथे तुम्ही बघू शकता छोले, फ्लावर बटाट्याची भाजी, डाळ, राईस, पापड असं नॉर्मल जेवण आहे. आणि ह्यांनी फिश घेतला आहे. कुठला फिश आहे माहीत नाही पण घेतला आहे. आजचं आमचं दिवसभराचं फिरून झालं आणि आम्ही आता पुन्हा हॉटेलमध्ये आलो. तर आम्ही गेलेलो सेल्युलर जेलला, त्याचा आम्ही व्हिडिओ केला. त्याच्यानंतर जो लाईटिंग शो असतो तिथे व्हिडिओ करायला अजिबात अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तिथला आम्ही काही व्हिडिओ केला नाही. पण तो खूप छान असा आमचा एक क्षण होता. अंगावर अगदी काटा आला तो लाईटिंग शो बघताना. खूप छान आहे. तर तुम्ही कधी आलात ना इथे तर तुम्ही ना बाकी काही मिस केलं तरी चालेल, पण तो लाईटिंग शो बिलकुल मिस करू नका. अगदी पैसे वसूल केल्यासारखं झालं तिथे आम्हाला तिकीटचे. त्याच्यानंतर आमचं सकाळपासून असं झालं की आम्ही सकाळी जेव्हा 7:30ला इथे पोहोचलो, त्याच्यानंतर ज्या हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलेलं ना तर तिथली आमची रूम चांगली होती, छान होती खूप आणि मोठी होती. पण त्या रूमचं असं झालं की ती ग्राउंड फ्लोअरला होती आणि तिच्या विंडोचा इश्यू होता. तर त्याच्यामध्ये विंडो ओपन होत होती सारखी. तर आम्ही त्याच्यासाठी ते रूम चेंज करायला विचारलं तर ते रूम्स आमचे चेंज करून मिळाले नाही. तर असे इश्यू आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये होतच असतात. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आता चेक इन केलं दुपारी. त्याच्यानंतर मग तिथेच आम्ही लंच करून मग आम्ही फिरायला निघालेलो. त्याच्यानंतर आम्ही फिरून मग पूर्ण आता घरी आलो, हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये आल्यानंतर तिथेच खाली बुफे होता, तर बुफेमध्येच आम्ही आमचा डिनरसुद्धा केला. आणि आत्ता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर हा आपला व्हिडिओ होता ट्रॅव्हलिंगपासून ते फर्स्ट डेपर्यंतचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तसंच मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.